अखेर मोठी आनंदाची बातमी आलेली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट पैसे वाटपाला अखेर मोठी मंजुरी आपल्याला बघायला मिळत आहे। होय, आता पूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार असून राज्य सरकारचा अखेर निर्णय झाला आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना राहिलेले पैसे म्हणजेच की मार्च महिन्याचे 1,500 रुपये कधी मिळतील याची प्रतीक्षा होती। पैसे आज येणार की उद्या येणार असा प्रश्न मनात उपस्थित होता, पण आता काळजी करण्याचं कारण नसून सरकारने पूर्ण पैसे वाटप आता जे आहे ते मंजूर केलेलं आहे। आता कोणत्याही क्षणी बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला आता मोबाईल वरती येणार आहे। बघा, पण हे पैसे आता सर्वात आधी नेमक्या कोणत्या जिल्ह्यातून वाटप सुरू होत आहेत, किती जिल्ह्यात सर्वात आधी ही रक्कम जमा होणार आहे आणि आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त 1,500 नाही तर आता मार्चचे 1,500 आणि लगेच त्यानंतर एप्रिल महिन्याचे पण 1,500 रुपये सरकार 2 टप्प्यामध्ये आता पूर्ण वाटप करणार आहे। कारण की आदिती तटकरे यांनी आता मोठी घोषणा केलेली असून काल त्यांनी खूपच मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामुळे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत। सर्वांना पैसे आता पूर्णपणे मिळणार आहेत। तर चला, कसं वाटप सुरू होत आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होत आहेत, सर्व काही माहिती बघणार आहोत। आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि महत्त्वाचं म्हणजे जर चॅनल वरती नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला पण ऑल वरती टाका। तर चला पाहूयात। तर बघा, या ठिकाणी अखेर मोठी घोषणा झालेली असून आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी अखेर समोर आलेली आहे। राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार असून सर्वांच्या खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत। बघा, आता पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा असे 2 टप्पे सरकारने आता वाटपासाठी जी आहे ती जेवढी रक्कम लागणार होती ती रक्कम आता जाहीर केलेली आहे। आता फक्त काय राहिलं आहे तर आता डीबीटीचं बटन दाबणं बाकी आहे। डीबीटीचं बटन जसं दाबेल तशीकडे 30 ते 35 मिनिटांमध्ये सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1,500 रुपये मार्च महिन्याचे जमा होतील आणि मार्च महिन्याचा हा हप्ता पूर्ण वाटप झाल्यानंतर लगेच दुसरा टप्पा एप्रिलच्या हप्त्याचे 1,500 रुपये असे टोटल 3,000 रुपये आता सर्व बहिणीच्या बँक खात्यात सरकार पूर्णपणे वाटप करणार आहे। बघा, आता मोठी यादी आलेली असून लाडक्या बहिणींना काळजी करण्याची आता गरज पडणार नाही। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा तुमचं नाव असेल तर आता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात सर्व पैसे जमा होणार आहेत। बघा, मोठी घोषणा झालेली असून सर्वात आधी पैसे या 18 जिल्ह्यातच येणार आहेत। बघा, आता या 18 जिल्ह्यात जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल म्हणजे या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारने तुमच्या पण जिल्ह्याचं नाव घेतलं असेल तरच तुमच्या खात्यात मार्च महिन्याचे 1,500 आणि एप्रिल महिन्याचे 1,500 हे लवकर जमा होणार आहेत। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर एखाद्या वेळेस पैसे उशिरा पण मिळू शकतात। आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ताच मोठी घोषणा झालेली आहे। बघा, पूर्ण घोषणा सरकारने केलेली असून अखेर खुश खबर आलेली आहे। बहिणीच्या खात्यात येणार आता पैसे। बघा, सरकारकडून अखेर सर्व पैसे आता जाहीर झालेले आहेत। बहिणी खुश झाल्यात। पुढे सांगितलं आहे की आता मार्च महिन्याचे 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये पूर्णपणे जाहीर झालेले असून सर्व माता भगिनींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे हे वाटप होणार आहेत। कोणत्याच बहिणीला आम्ही नाराज करणार नाहीत। लाडक्या बहिणींचा आता जे आहे ते येणारा प्रत्येक सण हा आनंदी गेला पाहिजे असं स्पष्टपणे म्हणणं आता सरकारचं देखील बघायला मिळत आहे। बघा, मग हे पैसे आता या 6 बँकेमध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत आणि या 18 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी वाटप हे लाडकी बहीण योजनेच्या पैशाचं सरकारने आता जाहीर केलेलं असून नेमके कोणते असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आता सर्वात आधी जमा होणार आहेत। आता त्या जिल्ह्यांची मी तुम्हाला नावं सांगत आहे, मग त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही हे बघण्यासाठी तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात सरकार पैसे आज देणार की उद्या देणार। कारण की आता जानेवारीचा हप्ता भेटला, त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता 1,500 रुपयांचा मिळण्यासाठी उशीर झाला होता। मग सरकारने आता 1,500 रुपये पूर्ण वाटप केले। आता राहिले मार्च महिन्याचे 1,500 आणि त्यातले त्यात लाडक्या बहिणींना एप्रिलचे 1,500 रुपये म्हणजे आता एप्रिल महिना सुरू आहे। आता एप्रिलचे 1,500 येणार आणि मार्च महिन्याचे 1,500 असे टोटल सर्व लाडक्या बहिणींना 1 कोटींपेक्षा अधिक बहिणींना 3,000 रुपये सरकार आता वाटप सुरू करत आहे। तर चला, कोणत्या ठिकाणी सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होत आहे, आता त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो। बघा, आता आलेल्या माहितीनुसार मोठी घोषणा झालेली असून या ठिकाणी सर्व काही माहिती आता समोर आलेली आहे। बघा, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आता सरकारने सांगितलेली 2 कामे पण करावी लागतील। आदिती तटकरेंनी सांगितलंय जर आता राहिलेल्या थोड्या दिवसाच्या आत जर ही 2 कामे लाडक्या बहिणींनी केली नाही तर त्यांच्या खात्यात आता मार्च महिन्याचा हप्ता येणार नाही आणि एप्रिल महिन्याचा पण हप्ता येणार नाही। आणि बघा, जर तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्याचेच पैसे जर मिळाले नसतील तर तुम्ही मात्र हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला नेमके पैसे सरकार कशा
कशा स्वरूपात देऊ शकता आणि कोणतं काम करायचं हे सांगतो. जर तुम्ही राज्य सरकारने सांगितलेलं हे काम केलं तर तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे आले नसतील तर फेब्रुवारीचा पण 1,500 रुपयांचा हप्ता येईल, त्यानंतर मार्चचा 1,500 रुपयांचा हप्ता येईल, त्यानंतर एप्रिलचा 1,500 रुपयांचा हप्ता लवकर तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होईल. त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. मग चला आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये सरकार सर्वात आधी हे पैसे वाटप करत आहे अशा जिल्ह्यांची आता तुम्हाला मी यादी दाखवण्याचं काम करतो. जर या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या खात्यात 3,000 रुपये मार्च महिन्याचे एप्रिल महिन्याचे येतील आणि जर फेब्रुवारीचा पण भेटला नसेल तर फेब्रुवारीचे पण 1,500 रुपये येतील. पण तुम्हाला ही 2 कामे करायची आहेत. बघा सरकारने सांगितलेली जर ही 2 कामे कुणी केली नाही तर त्यांना फेब्रुवारीचे पैसे आले नसतील तर ते पण येणार नाहीत. मार्च महिन्याचा तर हप्ता आता भेटणार नाही. बघा सगळ्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी प्रत्येक सर्व बहिणीला ही 2 कामे आता पुढच्या काही दिवसाच्या आत करून ठेवायची आहेत. 2 ते 3 दिवसाच्या आत ही कामे करून ठेवा तरच तुमच्या बँक खात्यात जे आहे ती मार्च महिन्याचे 1,500, एप्रिल महिन्याचे 1,500, 21वा 22वा हप्ता येईल. अन्यथा तुमच्या खात्यात पैसे मिळायचे नाहीत. मग कोणती 2 कामे करायची ही माहिती तुम्हाला पुढे सांगतो. त्यापूर्वी कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहेत आता त्या जिल्ह्यांची यादी बघूयात. सरकारचं काय म्हणणं आहे ही देखील माहिती आता आपण बघण्याचं काम करणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. बघा या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे. बघा सरकारचं म्हणणं आहे की आता एप्रिल महिना सुरू आहे आणि एप्रिल महिना म्हणजे आर्थिक नवीन वर्ष आता या एप्रिल महिन्यात सुरू होत असतं. मग आता याच आर्थिक वर्षामध्ये कोणालाच असं राहू द्यायचं नाही की त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नसतील. सर्वांच्या खात्यात आम्हाला पैसे आता जमा करायचे आहेत. बघा लाडकी बहीण योजनेचा मोठा निर्णय. बघा आनंदाची बातमी आलेली असून या 18 जिल्ह्यांची यादी तयार पण झाली. बघा 6 बँकेत आणि या 18 जिल्ह्यात पूर्ण पैसे आता जमा होतील. ते किती रुपये तर मार्च महिन्याचे 1,500 रुपये म्हणजे 21व्या हप्त्याचे आणि 22व्या हप्त्याचे 1,500 असे 3,000 बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत. बघा यादी जाहीर झालेली असून यादीत तुमचं नाव आहे का ते बघायचं आहे. त्यानंतर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का ते पण तुम्हाला बघायचं आहे. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे जमा होतील. बघा आता यादीत तुमचं नाव आहे का ते बघा. जर तुमचं नाव यावेळेस काढलं असेल तर पैसे तुमचे बंद होतील कारण की सरकारने आता नवीन नियम आणलेला आहे. ही 2 कामे केली तरच इथून पुढे आता मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता भेटेल आणि तिथून पुढचे पण हप्ते भेटेल. जर तुम्ही ही 2 कामे केली नाही तर तुमच्या बँक खात्यात आता मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे हे 1,500 रुपयांचे 3,000 रुपयांचे हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत. बघा मग आता तुम्हाला जर 3,000 रुपये पाहिजे असतील तर ही 2 कामे करायची आहेत म्हणजे मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि इकडे तुम्हाला एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता असे 2 हप्त्याचे 3,000 रुपये तुमच्या खात्यात थेट जमा होतील. बघा सरकारने सांगितलं आहे की आता कोणत्याही क्षणी मोबाईलवरती 2 मेसेज तुम्हाला येणार आहेत. बघा सरकार तिकडून आता पैसे सुरू करत असल्यामुळे तिकडून पैसे आता तुमच्या बँक खात्यात पाठवला सुरुवात होत असल्याने लगेच आता मेसेज तुम्हाला कोणत्या क्षणी येतील. बघा आता पहिला मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये मार्च महिन्याचे 1,500 जमा झाले म्हणून. अशा पद्धतीचा मेसेज आता कोणत्याही क्षणी बहिणींनो येणार आहे. त्यानंतर हे 1,500 रुपये जमा झाले की सरकारकडून एप्रिल महिन्याचा JR येणार असून लगेच ते पण एप्रिल महिन्याचे 1,500 सरकार DBTतून पाठवणार आहे. तिकडून पाठवले की इकडे 30 मिनिटाच्या आत पैसे तुमच्या खात्यात येतील आणि मोबाईलवरती मेसेज येईल अजून 1,500 क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. अशा टाईपचा थोडा मागे पुढे काहीतरी मेसेज तुम्हाला येईल आणि असा मेसेज आला की समजून जायचंय आपल्या बँकेच्या खात्यामध्ये 3,000 रुपये 2 हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत आणि हे 3,000 रुपये जमा झालेले दिसले की लगेच तुम्ही बँकेत जाऊन हे पैसे काढून आणू शकता. कोणतीही अडचण राहणार नाही. तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही किंवा कसलीच चिंता देखील करण्याची गरज पडणार नाही. पूर्ण पैसे वाटपाची आता तयारी झाली. त्यामुळे पूर्ण मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता सर्व बहिणीच्या बँक खात्यात ही 2 कामे केल्यानंतर लगेच सरकार जे आहे ते पूर्ण आता देऊन टाकणार आहे. तर चला आता सर्वात आधी कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशा जिल्ह्यांची आपण एकदा नावं बघूयात. कारण की या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे आता जमा होतील. या 18 जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटपाची तयारी केली असून 1,500 रुपये मार्चचे आणि 1,500 रुपये एप्रिल महिन्याचे असे 3,000 रुपये आता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत आणि आज पैसे येणार की उद्या येणार आहेत, टायमिंग काय आहे, दुपारी येतील की रात्री येतील, किती वाजता येतील त्याबाबतची पण माहिती मी तुम्हाला लगेच दाखवतो. राहिलेला फक्त व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा.
तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. बघा सरकारकडून मोठा निर्णय. बघा या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगितलं आहे. कालच आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. बघा आता जिल्ह्यांची यादी पण जाहीर झाली. तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही हे तुम्हाला आता बघायचं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यादी दाखवतो. मोठी घोषणा झालेली असून लाडकी बहीण योजनेचे पैसे आता कसे वाटप करायचे, आज द्यायची की उद्या द्यायची, याची सर्व काही आता जे आहे ते घोषणा सरकारकडून जाहीर झालेली आहे. बघा आता लाडकी बहीण योजनेचे पैसे कशा पद्धतीने द्यावे लागतील, आज द्यावे लागतील की उद्या द्यावे लागतील, याचा सर्व काही कारभार, याचं सर्व काही काम कोण करत असतं तर ते आदिती तटकरे करत असतात. आणि त्याच आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा आता केलेली आहे. बघा आता त्यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आलेली असून एक आनंदाची बातमी आलेली आहे. बघा आता डायरेक्ट तुम्हाला पूर्ण पैसे मिळणार असून हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात येणार त्या जिल्ह्यांची पण यादी अखेर जाहीर झालेली असून या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पूर्ण पैसे वाटप होणार आहेत. आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय सरकारने आता घेतला असल्या कारणाने सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होतील आणि कोणालाच काळजी करायची नाही. सर्व रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने एक मोठा दिलासा तुम्हाला मिळणार आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आता समोर आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा आता कसली चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठी घोषणा आता झालेली आहे. तर चला या ठिकाणी कोणते जिल्हे आहेत आता त्यांची नाव सांगतो. बघा आता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. बघा पुणे जिल्हा. आता जर या पुणे जिल्ह्यातील कुणी राहणारे असाल तर पुणे जिल्ह्याचं नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीत आलेलं आहे. बघा मग आता या पुणे जिल्ह्यामध्ये 1,500 रुपये मार्च महिन्याचे, 1,500 रुपये आता एप्रिल महिन्याचे, असे टोटल 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण आता जमा होणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका, कसली चिंता पण तुम्ही करू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी आता समोर आलेली आहे. असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये, कारण की आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा ही सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता जाहीर झाली असं पण आपण म्हणू शकतो. तर बघा आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांची पण आता तुम्हाला मी यादी दाखवण्याचं काम करत आहे. बघा यानंतरचा जिल्हा धुळे जिल्हा. बघा आता या धुळे जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर या जिल्ह्यासाठी पण आता 100 कोटींपेक्षा अधिकचा निधी जाहीर झालेला आहे. मार्च महिन्याचे 1,500 आणि एप्रिल महिन्याचे 1,500 असे टोटल 1,500 रुपयांचे 2 हप्ते 3,000 रुपये या धुळे जिल्ह्यात पण येणार असून सर्वांच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी पैसे जमा होतील. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या मोबाईलवरती आता मेसेज येणार आहेत. कोणत्या क्षणी 2 मेसेज येतील, त्यामध्ये पैसे जमा झालं म्हणून सांगण्यात येईल आणि 2 मेसेज जर तुम्हाला आले तर लगेच समजून जायचं आहे की आपल्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे पैसे आता वाटप झालेले आहेत. आता कोणत्या क्षणी पैसे वाटप सुरू झाले की मोबाईलवरती पण मेसेज येणार आहेत. क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये, 1,500 रुपयांचे असे 2 मेसेज आले की तुम्हाला समजून घ्यायचं आहे आपल्या खात्यात मार्च महिन्याचा, एप्रिल महिन्याचा हप्ता सरकारने दिलाय आणि लगेच तुम्ही बँकेत जाऊन ते पैसे काढून आणू शकता. बघा मेसेज आला की मोबाईल लगेच वाजतो. मोबाईलवरती एक नोटिफिकेशन वाजल्यासारखं दिसेल. थोडं काय नोटिफिकेशन वाजले की लगेच तुम्ही मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. तुम्हाला कळेल की काय आहे आणि तो मेसेज बघितल्यानंतर तुम्हाला तिथे 1,500 रुपये म्हणून जर लिहिलेलं दिसत असेल तर समजून जायचं आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यात आलेले आहेत. क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अशा प्रकारचं योजनेचं पण नाव दिसलं की तुम्ही लगेच समजून घेऊ शकता की आपल्याला सरकारने मार्च महिन्याचे 1,500 आणि एप्रिलच्या हप्त्याचे 1,500 रुपये दिलेले आहेत. बघा आता हे 1,500 रुपयांचे असे 2 हप्ते पूर्णपणे आता सरकार वाटप करणारच आहे. बघा आता फेब्रुवारीच्या हप्त्याचा टप्पा जो राहिलेला होता तो आता पूर्ण आज वाटप झालेला आहे. आता फक्त वाटप काय राहिलंय तर मार्च महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि एप्रिलच्या हप्त्याचे 1,500 रुपये वाटप राहिलेलं आहे. मग तेच वाटप आता लवकर करण्यासाठी सरकारने घोषणा केलेली असून आता ही पूर्ण पैसे सर्व बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे आता जमा होणार आहेत. पण बघा कोणत्या जिल्ह्यात पैसे कधी येणार, पैसे आज येणार आहेत की उद्या येणार आहेत की आज रात्री पूर्ण पैसे जमा होणार आहेत, याबाबतची नेमकी काय माहिती आली ती पण मी तुम्हाला दाखवणार असून आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती आता सविस्तर बघायला मिळेल. तर चला पाहूयात. बघा या ठिकाणी आता मोठी घोषणा झालेली असून सर्व महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आता सर्वात आधी या 18 जिल्ह्यात आणि 6 बँकेमध्ये पैसे जमा होतील ते किती रुपये तर मार्च महिन्याचे 1,500 रुपये, 21व्या हप्त्याचे आणि 22व्या हप्त्याचे 1,500 रुपये असे 3,000 बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. आता पूर्ण रक्कम जमा होणार असून यादी जाहीर झालेली आहे. यादीत तुमचं नाव आहे का ते बघा. जर तुमचं नाव यावेळेस आलेलं असेल तर पैसे आता तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहेत. पण जर तुमचं नाव यादीतून काढलं असेल तर तुमच्या
बँक खात्यात पैसे जमा व्हायचे नाहीत, ही पण गोष्ट आता लक्षात घ्या. सध्याची परिस्थिती बघता आता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आम्ही देऊन टाकणार आहोत, सर्व रक्कम ही तुम्हाला देण्यात येईल, अशा प्रकारची घोषणा आता ही सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली असून सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे. आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी ही आता तुमच्यासाठी समोर आलेली असून सर्वात मोठी घोषणा आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, कसली चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे. बघा, कोणती 2 कामे करायची ती माहिती सांगतो, कारण की जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे केली नाही तर लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. मग कोणती 2 कामे करायची आहेत ती माहिती तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी आता फक्त तुम्ही राहिलेला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. तर चला आता या ठिकाणी कोणती 2 कामे करायची आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, आता पैसे वाटप होणाऱ्या पुढच्या जिल्ह्यांची आपण यादी बघूयात. बघा, आता 4 विभाग सरकारने अखेर निवडलेले आहेत. बघा, या 4 विभागामध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, म्हणजे या 4 विभागापैकी कोणत्याही एका विभागात तुम्ही राहत असाल तर आता 3000 रुपये आले म्हणूनच समजा कोणत्याही क्षणी पैसे आता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. मग चला आता कोणत्या विभागात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, आज रात्रीपर्यंत सर्व पैसे येतील का, की उद्या येणार आहेत, की दुसरीच कोणती तारीख आहे, सर्व काय आता तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओत सांगणार आहे. तर चला बघूयात. तर बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी घोषणा आता तुमच्यासाठी जाहीर झालेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आतापर्यंतची ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा, आलेल्या माहितीनुसार या 18 जिल्ह्यात आणि 6 बँकेमध्ये पूर्ण पैसे आता वाटप केले जाणारच आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये किंवा तुम्हाला कसली चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून देण्याची घोषणा आता जाहीर झालेली आहे. बघा, यामध्ये आता नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत तर बघा, यानंतरचा जिल्हा लातूर जिल्हा. या लातूर जिल्ह्यात पण आता 1,500 रुपयांची रक्कम पूर्ण लाडक्या बहिणींना मार्च महिन्याची मिळेल आणि लगेच 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याची मिळतील. असे मार्च आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपयांचे 2 हप्ते टोटल हे 3,000 रुपये आता सर्वांना मिळणार असून सर्व लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश झालेल्या आहेत, कारण की ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी समोर आली असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आणि आनंदाचा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा आता कसली चिंता देखील करत बसू नका. पूर्ण पैसे वाटप हे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून होणार असून पैसे आता जमा होणार आहेत. पण बघा, कोणती 2 कामे करायची ती एकदा माहिती सांगतो. जर तुम्ही ती 2 कामे केली नाही तर पैसे मिळणार नाहीत. मग पहिलं काम करायचं आहे ई-केवायसीचं. ई-केवायसीला एप्रिलच्या शेवटच्या तारखेपर्यंत आता मुदत देण्यात आलेली आहे. म्हणजे पूर्ण या एप्रिल महिन्यामध्ये कधी पण ई-केवायसी करू शकता. एप्रिल महिन्याच्या नंतर ई-केवायसी करता येणार नाही. मुदत वाढ दिली. ज्यांनी ई-केवायसी केली नसेल करून घ्या, जेणेकरून पूर्ण पैसे वाटप हे तुमच्या बँक खात्यात आता होऊन जाईल. त्यामुळे काळजी करायची नाही, एवढं काम करावं लागेल. आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, मोबाईल नंबरशी देखील संलग्न करायचं आहे. हे सर्व काही केलं तरच तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा मिळायचे नाहीत. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आता अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. पुढच्या 15 तारखेच्या नंतर तुमच्या बँक खात्यात दोन्ही हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी करू नका. सध्या तरी तारीख सरकारने ऑफिशियल जाहीर केलेली नाहीये अशी माहिती मिळते. धन्यवाद.